आज मी आलू पराठे करायचे ठरवले. पण नुसतं पराठे नाही तर त्याच्यामध्ये मी पनीर टाकलं. माझ्याकडे पीठ मळलेलं होतं म्हणून मग बटाटे किसून घेतला, त्याच्यात पनीर किसून टाकलं, त्याच्यामध्ये हिरवी मिरची बारीक चिरून टाकली, कोथिंबीर, धना पावडर, चाट मसाला, कस्तुरी मेथी, गरम मसाला आणि बारीक किसून चीज, चवीपुरतं मीठ हे सर्व टाकून एकजीव करून घेतलं. मळलेल्या पिठाचे गोळे केले, त्याच्यामध्ये हे सारण भरलं आणि छानपैकी लाटून घेतले. एकीकडे तवा तापत ठेवला, त्याच्यावर थोडंसं तूप टाकलं आणि हा पराठा त्याच्यावर टाकून हा दोन्ही बाजूनी खमंग असा भाजून घेतला. खूप छानपैकी तूप सोडून हा भाजून घेतला. दोन्ही साईडनी चांगला भाजल्यानंतर तो काढला. हा असा गरम गरम पराठा ना खायला खूप भारी लागतो. मग त्याच्याबरोबर चटणी किंवा सॉस नसला तरी चालेल, तो नुसता असा गुंडाळून तुम्ही खाऊ शकता. हवं असल्यास वरून चीजही टाकू शकतो. आणि तुम्ही हा पराठा की नाही असा करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि आवडला की मला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.